जर तुम्ही माननीय न्यायालयामध्ये वस्तुस्थिती लपवून एखादी दाद मागत असाल तर तुम्हाला ती दाद मिळणार नाही. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. वेगवेगळ्या न्यायालयामध्ये जेव्हा एखादी केस दाखल केली जाते तेव्हा असे अपेक्षित असते की जो केस दाखल करतो त्याने सर्व बाबी, मग त्या स्वतःच्या बाजूच्या असो की इतरांच्या म्हणजेच विरुद्ध पक्षाच्या बाजूच्या असो, त्या मेहरबान कोर्टासमोर मांडल्या पाहिजेत. परंतु ज्यावेळी पक्षकार हे न्यायालयासमोर येतात त्यावेळी ते फक्त आपल्या बाजूचे पुरावे मेहरबान कोर्टासमोर दाखल करतात व आपल्या विरुद्धचे पुरावे किंवा विरुद्ध गोष्टी या जाणीवपूर्वक लपवून ठेवतात. जेव्हा माननीय न्यायालयामध्ये केस उभी राहते व विरुद्ध पक्षाला नोटीस काढली जाते त्यावेळी विरुद्ध पक्ष माननीय न्यायालयामध्ये हजर होतो व तो केस दाखल करणाऱ्या व्यक्तीने लपवून ठेवलेल्या गोष्टी माननीय न्यायालयासमोर आणतो. त्यावेळी मात्र केस दाखल करणारे पक्षकार यांची पंचायत होते. अशा प्रकारांमध्ये माननीय न्यायालय हे अतिशय स्ट्रिक्ट आहेत. अशाच प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मेसर्स मॅक्झिम इंडिया इंटिग्रेटेड सर्किट डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध अंदप्पा मयत यांचे वारस सिव्हिल अपील नंबर 3656/2018 या केसमध्ये तारीख 2 जानेवारी 2025 दिलेला असून त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की जर माननीय न्यायालयामध्ये एखादा पक्षकार वाद घेऊन आला व त्याने वस्तुस्थिती लपवून ठेवली व तशा परिस्थितीमध्ये त्यांची बाजू ऐकून घेऊ नये, निर्णय देऊ नये, एवढेच नव्हे तर त्यांच्या बाजूने कोणताही निकालसुद्धा देताना त्याने वस्तुस्थिती लपवली नाही ही गोष्ट खात्री केली पाहिजे. जेव्हा एखादी केस आपण दाखल करत असू तेव्हा आपण आपल्या बाजूची व विरुद्ध बाजूची दोन्ही कागदपत्रे दाखल केली पाहिजेत. दोन्ही बाजू या माननीय न्यायालयासमोर स्पष्टपणे मांडल्या गेल्या पाहिजेत. या सर्व गोष्टींना न्यायालयीन भाषेमध्ये पार्टी मस्ट कम विथ क्लीन हँड्स असे म्हटले जाते. म्हणजेच प्रत्येकाने स्वच्छ हाताने म्हणजेच सर्व वस्तुस्थिती खरी घेऊन मेहरबान कोर्टासमोर आले पाहिजे. तरच मेहरबान कोर्टाकडून त्यांना हवे असलेली मागणी करता येईल